रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे. खरं तर फ्लॅट जुना आहे, साधारणतः 17 ते 18 वर्ष जुनी असणारी ही बिल्डिंग आहे. जिथे बिल्डिंगचं जर तुम्ही बघितलं तर OC, CC सोसायटी किंवा त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि पद्धतशीर झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे हे जे कॉम्प्लेक्स आहे हे ऋतू इस्टेट नावाचं कॉम्प्लेक्स आहे. जे तसं जर आपण विचार केला तर घोडबंदर रोडवरती हिरनंदानी इस्टेटच्याच बाजूला, जिथे केम्स हॉस्पिटल म्हणा, पोद्दार इंटरनॅशनल शाळा म्हणा, श्रीमा शाळा म्हणा किंवा TCSचं आलेलं जे मोठं कॅम्पस आहे घोडबंदर रोडवरती, हिरनंदानी इस्टेटच्याच बाजूला जर तुम्ही घोडबंदर रोडला खाली उतरलात की इथेच एक ऋतू इस्टेट नावाचं खरं तर हे कॉम्प्लेक्स असणार आहे. आणि इथेच हा 600 कार्पेटचा एक 2 BHKचा फ्लॅट आहे. आणि जर बिल्डिंग बघितली तर ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आणि 7व्याच माळ्यावरती हा फ्लॅट असणार आहे. फ्लॅट तुम्ही बघू शकता, ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या बाहेर येतो त्यावेळेला नॉर्थ साईडला ओपनिंग होते आणि बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला एक फ्लॅट आहे, ह्या साईडला एक फ्लॅट आहे, समोर 2 ते 3 फ्लॅट आहेत. पण लिफ्ट जर बघितल्या तर इथे एक लिफ्ट असणार आहे आणि त्या साईडला एक लिफ्ट आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर ह्याला जी शिडी आहे एकच शिडी असणार आहे, कारण रेराच्या अगोदर बनलेली ही बिल्डिंग असल्या कारणानं तुम्हाला तिथे एकच शिडी मिळणार. कारण इथं हा रेरा त्यावेळेला नव्हता, त्यावेळेला मोफा कार्पेट असल्या कारणानं 600 कार्पेट जरी म्हणलं तर ते घर तुम्हाला मोठं वाटेल. आता हे जे मालक आहेत ह्या मालकांच्या घरामध्ये परिवारात सदस्यांची जी संख्या आहे ती जास्त संख्या असल्या कारणानं खरं तर हे विकण्याचं प्रयत्न करतायत. आणि किंवा हा जो त्यांनी एक सेफ्टी डोअर बनवला तो खूप चांगला आणि मस्त जरा मजबूत पद्धतीनं बनवलेला आहे. आणि ज्यावेळेला घराच्या आपण आतमध्ये येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता हा तुमचा त्यांनी सेफ्टी डोअर म्हणा, सेफ्टी डोअरच्या नंतर त्यांनी हा दरवाजा पण चांगल्या पद्धतीचा मोठा त्यांच्या पैशानं ज्यावेळेला त्यांनी बिल्डरकडनं घेतला होता त्यावेळेला बनवला. म्हणजे बिल्डरपासनं ते ह्याच घरामध्ये राहतात आणि आता ते स्वतः हा फ्लॅट विक्री करतात, कारण त्यांच्या परिवारामध्ये जी संख्या आहे सदस्यांची ते घरातले सदस्य जास्त असल्या कारणानं त्यांना इथं ते मूविंग करायचं आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर हे जे फर्निचर आहे हे सगळं मूवेबल आहे, म्हणजे तुम्ही हे लोक सगळं घेऊन जाणार आहेत. त्याच्यामुळे जे फिक्स फर्निचर असेल ते मात्र ते तसंच ठेवतील, पण जे घेऊन जाता येणार, हालून घेऊन जाता येणार आहे, फ्लॅटला कुठेही काही त्रास होणार नाही असे ते फर्निचर मात्र ते घेऊन जातील. थोडक्यात तुम्हाला ते दाखवाल, ते कपाट घेऊन जातील, हा सोफा घेऊन जातील, पण बाकीचं जे तुम्ही फिक्स असणार आहे ते मात्र तसंच ते ठेवतील. वरती जर तुम्ही बघितलं तर हॉलला चांगल्या पद्धतीनं फॉल सिलिंग केलेलं आहे. फ्लॅटमध्ये आलात तर फ्लॅटमध्ये पेंटिंगचं मात्र तुम्हाला काम नक्की करावं लागणार आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर यांनी भगवंताचं मस्त आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्या हिशोबाने बनवलेलं मंदिर आहे. आणि जर तुम्ही हॉलमध्ये या खिडकीच्या साईडला जर आलोत तर ऋतूचीच बिल्डिंग जी आहे ऋतू इस्टेटची आतल्या इंटरनल तुम्हाला ते गार्डन वगैरे त्या सगळ्या गोष्टी आतल्यात दिसणार आहे. 7व्या टॉप फ्लोअरलाच हा फ्लॅट असणार आहे. पण जर आपण सगळीकडे लिकेज चेक केलं तर लिकेज मात्र कुठेच काही नाही आहे. ज्यावेळेला हॉलमधनं आपण पुढे येणार आहोत, पुढे आल्यानंतर तुम्हाला जर बघितलं तर इथं हात धुण्यासाठी त्यांनी वॉश बेसिन ठेवलेलं आहे. आणि मग नंतर सुंदर आणि मोठं असं चांगलं किचन यांनी मात्र बनवलेलं आहे. तुम्ही किचनमध्ये ज्यावेळेला येणार आहात त्यावेळेला खरं तर 2 साईडला प्लॅटफॉर्म त्यांनी प्रॉपर बनवलेला आहे. वरती स्टोरेजसाठी भरपूर जागा चांगल्या पद्धतीने त्यांनी करून ठेवलेली आहे. आणि ह्या साईडला गॅसची पाईपलाईन मात्र आलेली आहे. ह्यांच्या परिवारामध्ये जास्त मेंबर असल्यामुळं सामानाची संख्या पण तुम्हाला जे सामान दिसणार आहे ते जास्तीत जास्त सामान मात्र नक्की वाटणार आहे, कारण की त्यांच्या परिवारात जास्त लोकांची संख्या असल्यामुळे सामान तुम्हाला मात्र जास्त दिसणार आहे. पण ज्यावेळेला तुमचा हा फ्लॅट तुम्ही खाली पूर्णपणे बघाल त्यावेळेला मात्र तुम्हाला तो फ्लॅट चांगला वाटेल अशा पद्धतीने. इथे जर तुम्ही आला तिथं कॉमन वॉशरूम तुम्हाला हेही चांगलं आणि मोठं मात्र तुम्हाला ह्या साईडला नक्की मिळतं. आणि किचनच्याच बाजूला जर आपण आलो तर इथे एक मास्टर बेडरूम असणार. ह्या मास्टर बेडरूमला आपण ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला इमिडिएटली तुम्हाला इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठं एक बाथरूम वॉशरूम ह्या साईडला दिलेलं आहे. ह्याच्यात जरी तुम्ही बघितलं तर पण तुम्हाला स्टोरेज यांचं खूप जास्त आहे. स्टोरेज असण्यामागे त्यांच्या मी तुम्हाला सांगितलं पारिवारिक लोकांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांचं स्टोरेज जास्त आहे. आता हे जरी तुम्ही बघितलं तर हे पण एक कपाटच आहे. याच्या आतमध्ये त्यांनी अशा ट्रंक ठेवलेले आहेत की पेटे ठेवलेले आहेत, कारण ते लागू नये म्हणून ह्याला कवर केलं. पण तसं हे जर निघालं तर परत ही मोकळी जागा तुम्हाला इथे मिळेल. आणि इमिडिएटली वरती जरी आलं तर वरती पण खूप स्टोरेज ठेवलेलं आहे, पुस्तकं हे ते सगळं त्यांनी त्यांच्या पद्धतीने ठेवलेलं आहे. नंतर इकडे जर मात्र बघितलं तर हे कपाट आहे आणि हे कपाट मात्र खूप मोठं इथून इथपर्यंत आहे. कपाटाच्या वरती परत यांनी हे पण एक स्टोरेज बनवलेलं आहे. मध्ये एवढा मोठा बेड लागल्यानंतर परत ह्या साईडला पण त्यांनी सामान ठेवले. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एवढे कपाटं एवढं सामान असून सुद्धा फ्लॅट बाकी खूप मोठा आणि चांगला नक्की वाटतो. आणि इकडे जर आला तर इकडे पण तुम्हाला परत
हे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ह्या साईडला पण एक खिडकी दिलेली. जी खिडकी जर तुम्ही बघितली तर ऋतूचंच जे आतमधलं खाली गार्डन वगैरे आहे ते मात्र तुम्हाला ह्या बेडरूममधनं दिसतं. अशा पद्धतीचं हे मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला बेडरूम मिळतं. राहिला प्रश्न, यांना हा फ्लॅट विकण्यामागे एकच कारण सांगितलं की त्यांना हा फ्लॅट विकून मोठ्या फ्लॅटमध्ये जायचं आहे, कारण त्यांचं जे सामान आहे किंवा पारिवारिक सदस्य आहेत ते जरा मोकळ्या पद्धतीनं राहता येतील. त्याच्या पाठीमागचं हेच कारण आहे. तो बेडरूम बघितल्यानंतर तुम्हाला परत इथे एक आपला कॉमन बेडरूम असला आहे. ह्या कॉमन बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली ही पण खूप मोठी आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईडला ज्यावेळेला आपण बेडरूममध्ये एंट्री करतो इथं छोटासा एक बेड कम सोफा लागलेला आहे. त्याची साईज पण तशी बघितली तर खूप मोठीच आहे. पण आता ह्यांचं जे सामान आहे ह्या सामानामुळं कदाचित असं वाटतं की छोटं आहे की काय. पण बघा, एक कपाट, ह्या कपाटाला खरं जागा आहे, पण त्यांच्या 2 अलमाऱ्या इथे त्यांनी ठेवलेल्या आहेत. अधिक ह्या साईडला एक अलमारी आहे. तसं जर तुम्ही अशी साईज बघितली तुम्हाला जाणवेल की ह्याची पण साईज खूप मोठी आणि प्रशस्त आहे. ह्या साईडला परत त्यांनी एक कपाट ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीनं वरती परत त्यांनी स्टोरेज केलेलं आहे. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हा फ्लॅट छोटा तर नाही, पण खरं तर सामान हे जर बाहेर हे ज्यावेळेला काढतील आणि पूर्ण फ्लॅट ज्यावेळेला खाली होईल त्यावेळेला तुम्हाला मात्र जाणवेल की हा फ्लॅट खरोखर चांगला आणि मोठा आहे. ज्या मंडळींचे मुलं पोद्दार इंटरनॅशनलला आहेत, श्रीराम शाळेमध्ये आहेत किंवा रॅम्बो इंटरनॅशनल शाळेमध्ये, यांची पण मुलगी इथे रॅम्बो इंटरनॅशनल शाळेला जाते. आणि ते म्हणजे थोडक्यात मला सांगायचं की हे तसं जर बघितलं तर घोडबंदर रोडवरचं असणारं मध्यवर्ती ठिकाण आहे, जे हिरानंदानी इस्टेटच्या गेटच्या पहिलं ऋतू इस्टेट नावाचं कॉम्प्लेक्स लागतं. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर यांची जी पार्किंग आहे ती खाली पार्किंग त्यांची एक स्टील्ड पार्किंग यांची उपलब्ध आहे, जी प्रॉपरली अलॉटमेंट म्हणा किंवा प्रॉपरली ते सगळ्या गोष्टी मेन्शन झालेल्या असणार आहेत. हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट तुम्ही कोणत्याही बँकेकडनं मॉर्गेज केलं तर त्याला काही प्रॉब्लेम नाही, कारण हे सगळं लीगल टेक्निकल ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या क्लिअर आहेत. आता हे जे मालक आहेत ह्या मालकांनी हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट विकायच्या अगोदर एक साधारणतः 93 लाख रुपयाची कॉस्ट ठेवलेली आहे, जेणेकरून जर फ्लॅट पसंत पडला तर त्याच्यानंतर तुम्ही तुमचे ऑफर्स देत राहा. त्या पद्धतीनं मग त्यांच्या त्या निगोशिएशन करून आपल्याला थोडंफार निगोशिएशन करायला स्कोप राहणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढची जी काय असेल ती कारवाई होईल. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम आहे. ज्या मंडळींना फ्लॅट आवडत आहे, ज्यांना बघायचा आहे, त्यांनी आम्हाला फोन करा. हा फ्लॅट आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. आणि आमचा हा जो चॅनल तुम्ही रोज बघताय, ज्या लोकांनी सबस्क्रायबर्स केलं नसेल मला असं वाटतं त्यांनी पण ते सबस्क्रायबर जर केलं तर खूप चांगलं होईल, जेणेकरून आमच्या कामामध्ये आमचा उत्साह हा चांगला होत राहील. म्हणूनच तेवढं जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.